राम कृष्ण ध्यान उभे विठेवरी करते बरी ठेवनिया
रामकृष्ण हरी रामकृष्ण सुखा दे
आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश 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 करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सगळ्याच्या पाया माझा दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सगळ्याच्या पायी माझे दंडवत सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलारे चित्त शुद्ध करा आपुलारे चित्त शुद्ध करा चित्त ते करावे करावे देवाचे चिंतन इतरे करावे देवाचे चिंतन इतरे करावे देवाचे चिंतन इतरे करावे देवाचे चिंतन हरवूया मन हे कवित हरवूया मन हे कवित हरवूया मन हे कवित सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा काले लाभ होय तो बाबा काले लाभ होय तो काले लाभ होय तो बाबा काले लाभ होय तो बाबा काय वारस करावे वारस करावे काय वारस करावे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा बालकुमारी आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश
हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा महायोग पीठे तटे भीम रस्त्यावर भज पांडुरंग आदिकरण त्याची वस्तू श्रीचरण श्री गुरुचेती नमस्कारो आता ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा मुखम कुरुते वाचरम पंगुलंगे तिग्रिव्य कृता वंदितमा परमानंदो माधव नारायणम नमस्कृतो नरोत्तम देवी सरस्वती चेतितो जय रुद्र वसुदेवम सुतम देवम कंसचानूर्यमर्दनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगत् कृष्ण वंदे ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करावे अभंगाचा सरळ भावार्थ जर सांगायचं म्हटलं तर तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पायी माझे दंड होता आपुलाले चित्त शुद्ध करा चित्तने करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवत तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे हाचे उपदेश म्हणजे तुकाराम महाराजांनी आता हा शब्द त्यावेळेस का वापरला म्हणजे तिथून मागे तुकाराम महाराजांनी काही सांगितलं नाही का तिथून मागे तुकाराम महाराजांनी भरपूर सांगितलं जन्माला आल्याचं सार्थक काय आपण जन्माला कशासाठी आलोय जन्माला आल्याचं काहीतरी कारण आहे
जन्माला आल्याचं काहीतरी कारण आहे, परंतु आपण काय झाले, आपण ते जन्माचं कारण विसरून गेलोय. जन्माचं कारण काय झालं, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. आपण देवाला काय केलं, देवाला आपण सांगितलं की देवा मला जन्माला घाला, मी काय करेन, तुझी आयुष्यभर सेवा करेन. परंतु आपण आपल्याला त्याचा काय झालं, विसर पडत चाललाय. आणि म्हणून साधू संतांना आपल्याला सांगावं लागलं की बाबा आता उठ जगे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. कपिले जन्माचा उठा जगे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. सुखबीर था जन्माचा. आपल्याला काय झालं, विसर पडलाय. आता प्रवचन कुठं असेल तर आपण त्याच्यामध्ये बरेच वेळा घेतो की दुरितांचे तिमिरज, आपल्या डोळ्यावरती काय आले, अंधारी आली, आपल्याला परमार्थाचा विसर पडत चाललाय. तुकाराम महाराज त्यावेळेस एवढं भजन करायचे, सर्वांना अगदी म्हणायचे, यारे यारे लहान तोरण या तिबलतीनार, सगळे या आणि काय करा, भजन करा, नामस्मरण करा, भजन करा. परंतु समाज त्याही वेळेस ऐकत नव्हता. तुकाराम महाराजांना अगदी वरडून सांगायला लागत होतं, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. परंतु समाज ऐकत नाही. समाजाला या गोष्टीचा काय चाललंय, विसर पडत चाललाय. आपल्याला देवानी जन्म कशासाठी दिलाय आणि आपण त्याचं काय केलं पाहिजे याचा काय झालं, देव विसर पडत चाललाय. हा देह भजन करण्यायोग्य दिलाय, पण आपल्याला काय झालं, विसर का पडला. भजन करणे ओंगळवाने आणि नरका जाणे चुके ना. जर समजा चुकीचं जर भजन केलं तर नरकाला माणूस गेल्याशिवाय राहत नाही. जर समजा भजन करायचं, यारे नाचू प्रेमानंदेन राम नामाची या अगदी प्रेमाने भजन करायचं. तुकाराम महाराज तशाच नाचू कीर्तनाचे
आपल्याला सांगितलंय काय करा, याचा आनंद घ्या, भजनाचा आपण काय करा आनंद घ्या, परंतु तो आपण त्या भजनाचा आनंद घेत नाही. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग जर सांगायचा म्हटलं, तुकाराम महाराज भजनामध्ये एवढे दंग होऊन जात होते, एवढे दंग होऊन जात होते की म्हणजे त्यांना आपल्या देहाचा काय व्हायचा विसर पडायचा. एकादशी होती एक दिवशी, आणि एकादशीच्या निमित्ताने गावामध्ये म्हणले आता एकादशीचं आज तुकाराम महाराजांचं कीर्तन होणार आहे. आणि पंचकृषीतले लोक काय व्हायचे, गोळावून यायचे. आपल्या इकडे पण तुकाराम महाराजांचं कीर्तन झाले, कडूसमध्ये झाले, म्हणजे कृषीतील लोक काय व्हायचे, गोळावून जायचे. आणि मग असं कळलं मला एकादशी या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन होणार आहे. आणि सगळे गोळा झाले. गंगारामजी बुवा मावळांनी येणा घेतला, पंचपदी झाली. आणि पंचपदी झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली. महाराजांनी येणा घेतला, तुकाराम महाराजांनी बरं का येणा घेतला आणि भजन सुरुवात केलं. हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे. 4 तास महाराजांचं फक्त एवढंच भजन चालू होतं. हरि जय जय राम कृष्ण हरी. सर्व कीर्तन ऐकण्यासाठी आलेली जी लोक होती सगळी महाराजांच्या भजनात एवढी दंग झाली किंवा ते भजनच तेवढं गोड असायचं. आणि मग आता सगळीच कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी येत नाहीत. काही अशी कुचर वाट्यावरची जी काही मंडळी असतात ना, त्यातली काही मंडळी असतात, त्यातले 1-2 जण होते. मग म्हणले त्यांची चर्चा चालू झाली. म्हणले बाबा अरे 4 तास झाले महाराजांचं भजन चालले नाही का, महाराजांचं 4 तास झाले भजन चालले, महाराज काही सांगा नाही, नेमकं काय करायचं. तो एक जण दुसऱ्याला म्हणलं, म्हणला 4 तास झालं भजन चालू आहे, आता मलाही वाटते जावा, पण मला जायचं सुदुमऱ्याला. तो होता सुदुमऱ्याचा गाडी. म्हणलं मला जायचं सुदुमऱ्याला, माझ्याकडे म्हणला कंदील नाही, मला जायचंय सुदुमऱ्याला पण माझ्याकडे कंदील नाही. मग तो त्याने त्या दुसऱ्याला विचारलं, म्हणलं बाबा तुला जोडीदार नाही म्हणून तू थांबला नाही का, तुला जोडीदार नाही म्हणून तू थांबला, मग तुम्ही का थांबले. त्यावेळेस त्यांनी त्यात जो दुसरा होता त्याने सांगितलं, म्हणला काय झाले, माझी जी गुंगडी आहे ना ती मी बाबाच्या तिथे टाकली नाही का. मला पण जायचं होतं, पण माझी गुंगडी काय झाली तिथं गुंतली. जर समजा महाराजांनी जर भजन अगदी रंगात आलं आणि जर का उडी मारली का मी गुंगडी ओढून गेला. मग तुकाराम महाराजांनी उपदेश करायला सुरुवात केली. आणि उपदेश करत असताना अभंगाच्या पहिल्या कडे आता तरी पुढे
म्हणले, अरे बाबा हो, आता काय उपदेश करू, काय ते उपदेश करू, आपल्या आयुष्याचा काय करू नका, नाश करू नका. हा आयुष्य फक्त एकदाच आहे हो, एकदाच आहे. परत परत हा नाही. मानव देव नाही. कोटी कोटी योनी, एक एक योनी कोटी कोटी फेर, मग लागे वारा मनुष्याचा. मानव देव सारखा सारखा नाही. आणि आपण काय करतोय, त्या मानव देवाचं काय करतोय, संकट काय केलं पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे, हरिपाठाला थोड्या पावल्या खेळा, थोडं काहीतरी बाबा हरिपाठ पाठ करा, एखादा अभंग पाठ करा. माझं सांगायचं तात्पर्य असं की जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्या आयुष्याचा काय करू नका, नाश करू नका. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, नका करू नाश तरी पण आपण काय झालंय, आपल्याला त्याचा विसर पडत चाललाय. तुकाराम महाराज सांगितलं आपल्या आयुष्याचा नाश करू नका. आता इथून मागे जे सांगितलं ते जाऊ द्या, 25 वर्षे बरेच कीर्तनकारी येऊन इथं सांगितलं असेल त्यांचं जाऊ द्या, पण आता इथून पुढे तरी सुधरा. घ्या रे हो आपल्याला किंवा नामस्मरण करा. काय करा, मी नामस्मरण करतोय, सेवितो हारसन वाटितो अनेका. तुम्ही नामस्मरण करा, सगळ्यांनी नामस्मरण करा. याच्यात दंग होऊन जा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छितात ते इच्छितात, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. हे इथं जो आपल्याला आनंद घ्यायला भेटल ना, तो दुसरा पुढंच नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. एका महात्म्याचं एक चरित्र 2 मिनिटात 5 मिनिटात सांगू. तुळशीदास नावाचा एक संत होता. 10 महिन्याचा असताना आईवडील वारले आणि आईवडील वारल्यानंतर त्यांना एका मठामध्ये नेऊन ठेवलं. काही लोकांनी त्यांना त्या मठामध्ये नेऊन ठेवलं आणि मठामध्ये नेऊन ठेवल्यानंतर बाबाचा अभ्यास चालू झाला. अभ्यास चालू असताना काही दिवसानंतर ज्यावेळेस लग्नाचं वय आलं त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हणजे बाबा आता तुम्ही काही संन्यास घेतला नाही, तुम्हाला ग्रस्त आश्रम देणार आहे, तुमचा विवाह केला जाणार आहे. त्याला ती पत्नी दाखवली गेली. हे आपल्याला विसर कसा नामस्मरणाचा पडला हे मला सांगायचं. त्यांना ती पत्नी दाखवली, म्हणली की या पत्नी सगळं तुमचा विवाह होणार आहे. त्यांना फक्त दाखवली ती पत्नी, बाबा ह्या गावामध्ये तुमची पत्नी. त्यांना नेऊन दाखवलं आणि दाखवल्यानंतर बाबा आला आणि तुळशीदासांना वाटलं की बाबा काय आहे, बायको म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय. आणि मग ते तुळशीदासांना एक प्रकारचा छंद लागला आणि छंद लागल्यानंतर मग ते तुळशीदास निघाले. पाऊस चालू होता, पावसात निघाले पत्नीला भेटण्यासाठी. पाऊस चालू असताना नदीमधून पलीकडे जायचं. रात्रीची वेळ होती आणि रात्रीची वेळ असताना एक नदीच्या पलीकडे असं त्यांना उजेड दिसला. त्या उजेडाच्या त्या प्रकाशावरती ते नदीच्या कडेला आले. कडेला आल्यानंतर काही अशी लाकडाची वडकी दिसली. त्या वडक्यावरती बसले. नदी पास करून गेली. पास करून गेल्यानंतर त्या गावाच्या जवळ गेल्यानंतर त्या ज्या घर दाखवलं होतं बाबा इथली पत्नी करायची,
त्या घराच्या जवळ आल्यानंतर ती जी पत्नी होती ती पहिल्या माळ्यावरती होती. पहिल्या माळ्यावरती असल्या कारणाने हे तिथे गेल्यानंतर त्यांना काहीतरी अशी रस्सी लोंबकळल्यासारखी दिसली. त्या रस्सीला पकडून ती त्या पहिल्या माळ्यावरती गेली आणि पहिल्या माळ्यावरती गेल्यानंतर त्या पत्नी पुढे जाऊन उभी राहिली आणि मग त्या जी त्यांची होणारी पत्नी होती त्या पत्नीने विचारलं, म्हटले महाराज आपला अजून विवाह झाला नाही आणि तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचले, तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचले कसे काय पोहोचले? त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, म्हटले त्या नदीच्या कडेला आलो तिथं काहीतरी असा उजेड होता, मला वाटलं तुम्ही तिकडनं मला उजेड दाखवताय. त्याच ठिकाणी प्रेत जळत होतं, त्या प्रेताच्या त्या प्रकाशावरती ते तिथपर्यंत गेले. म्हटले नदीतून पलीकडे कसे आले? म्हणले लाकडाचे काय वणके वाहत होते, त्या नदीमधून आहे ना एक प्रेत वाहत जात होतं आणि त्या प्रेतावरती ते बसले तुळशीदास आणि पलीकडे गेल्यानंतर म्हटले तिथून तुम्ही इकडे आले पण इथून वरती कसे काय आले? त्यावेळेस ते म्हणले मला वाटलं तुम्ही काहीतरी रस्सी सोडलेली आहे मला वरती येण्यासाठी. मग त्यांनी सांगितलं, म्हणले अहो ती रस्सी नाही, ती एक साप होता, त्या सापाला धरून तुम्ही पहिल्या माळ्यावरती आले. त्या पत्नीने उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर तुळशीदासांनी मनात आणलं की बाबा जर समजा या पत्नीकडे जायला जर एवढं दुःख जर प्राप्त होत असेल तर नको तो संसार, लाथाळीला संसार. काय केलं बाबा? त्यांनी सांगितलं बाबा तो प्रपंचच नको, ते लग्नच नको, म्हणजे चुकीचं आहे. बरं मी म्हणत नाही तुळशीदासांनी सगळ्यांना सांगितलं की बाबा हा लटका संसार आहे, हा संसार लटका आहे, याच्यापेक्षा तुम्ही काय करा हरीचं नामस्मरण करा. नित्यनियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ, काय करा हरीचं नामस्मरण करा आणि सगळा सार हरिपाठात आहे. माणसाला प्रत्येक पडलेल्या प्रश्नाचं उत्तर हरिपाठात आहे, परंतु आपण त्या हरीचं काय करीत नाही, हरिपाठ काय करत नाही, त्याचं विश्लेषण चिंतन माऊलींनी सगळ्या संतांनी हे सांगितलं की बाबा काय करा फक्त त्याच्यावरती चिंतन करा. चिंतन केलं ना की तुम्हाला त्याच्यात सगळं भेटून जाणार आहे, परंतु आपण त्याचं काय करीत नाही, चिंतन करीत नाही. अभंगाच्या सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या हात जोडून विनंती केली बाबा तुमच्या पाया पडून सांगतो काय करा आता आपल्या आयुष्याचा नाश करू नका. हीच जर आपलं करायचं असेल तर त्याला आपल्याला काय पाहिजे, चांगली संगत लागली पाहिजे, चांगला गुरु लाभला पाहिजे. जर चांगला गुरु लाभला तर आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. संगत माणसाला अशी लागली पाहिजे. एक पक्षी पाळणारा माणूस होता आणि त्याच्याकडे अनेक प्रकारचे असे पक्षी होते, अनेक प्रकारचे पक्षी होते. त्याच्याकडे दोन पक्षी होते, एक राजहंस होता आणि एक कावळा होता. आता एक दिवशी राजा आला आणि राजा आला म्हणला मला यातून पक्षी घ्यायचं. तर राजा कोणता पक्षी गेलो? राजहंस घेणार.
कावळा कोण घेतो? कावळा कायच्या कामाचा? फक्त दसक्रियेच्या कामाचा. राजहंस कुठेही चालतो ना. राजहंस काय? दूधचा दूध आणि पाणी का पाणी. ते राजा म्हणला मला राजहंस घ्यायचंय. मग त्या राजाने तो राजहंस पक्षी घेतला. तिकडे ते कावळा आणि तो राजहंस दोघं एकत्र होते. मला संगत सांगायची. मग ते दोघं अगदी कट्टर दोस्त होते, कावळा आणि राजहंस. बहुच ठिकाणी आता बरेच ठिकाणी काय कावळा आणि राजहंस मित्रच असतात. कावळा कावळीच्या मार्गाला असतो, राजहंस राजहंसाच्या मार्गाला असतो. पण मित्र असले तरी पण ते कधी ना कधीतरी त्यांची गाठ होते. एक दिवस असं झालं. आता तो कावळा फिरत फिरत त्या राजवाड्यापाशी आला. कावळा राजवाड्यापाशी आल्यानंतर त्याचा तो मित्र राजहंस भेटला. लय दिवसांनी भेटला ना. पक्काच गाळ्यात पडून मिठी मारायला लागली. आता कावळा कुठं जातो? कावळा बऱ्याच ठिकाणी जातो. कावळ्याच्या अंगाला काहीतरी असेल. ते कावळ्याच्या अंगाची काही जरी दुर्गंधी ती कोणाला लागली? राजहंसाला लागली. राजहंसाला लागल्यानंतर मला तेच सांगायचे की बाबा कावळ्यांची दोस्ती करू नका. कावळ्यांची जर दोस्ती केली का त्यांच्या अंगाची दुर्गंधी कुसंग नाडीला साधू लागली तर मग काहीतरी चुकीचं होतं ना. मग त्या कावळ्यांची राजहंसाची दोस्ती असल्या कारण राजवाड्याच्या वरती भेटल्यानंतर पक्की गळ्यात गळा घालून अगदी भेटलेले गेले दोन. कावळा त्याच्या मार्गाने गेला, राजहंस त्याच्या मार्गाने परत राजवाड्यात आला. राजवाड्यात आल्यानंतर जेवायला बसला राजा जेवायला बसल्यानंतर ह्या राजहंसाचा दररोजचा नेम होता जाऊन त्या राजाच्या मांडीवरती बसायचं. राजहंस त्या राजाच्या जाऊन मांडीवर बसल्यानंतर त्या राजाला काहीतरी वास आला नाही का. राजाला वास आला काहीतरी, म्हणला काहीतरी इथं वास येतोय. त्या राजाने सगळ्या प्रधान मंडळींना सगळ्यांना बोलून घेतलं. म्हणल्या इथं काहीतरी वास येतोय आणि हा वास ज्याच्यामुळे इथं राजवाड्यात आला ना त्याला माझ्यासमोर हजर करा. त्या प्रधानजींना सांगितल्यानंतर मग ते प्रधानजीने सगळ्याचा तपास केला. कुठून वास येतोय? म्हणलं राजहंसापासून वास येतो. याच्यामुळे आला ना, याचा उद्या सकाळ काय करा? कत्तल करा. कशामुळे झाले? संगती. माझा दृष्टांत संपला. संगत माणसाला अशी लाभली पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. जर समजा कावळीचा संघ जर घेऊन राजहंसाचा जर काय होत असला, वध होत असला तर ते काही कामाचं नाही. म्हणून संगत माणसाला काय जायला पाहिजे? चांगली पाहिजे. आमच्या साधू संतांनी सांगितलं संगत करा ना, संगत करा. पण कोणची करा? देवाची संगत करा. ते मीराबाईने सांगितलं मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में भूल गई मैं घर संसार में जोत जलाई प्रीत लगाई तेरे संसार में मुरली आपल्याला हे सांगितले काय करा? देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण करा. त्याच्यातच आपले हित आहे. त्याच्यातच आपले हित आहे. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितले हित ते करावे देवाचे चिंतन करो नियमन कविता
आपलं हित करा. आणि हित म्हणजे काय करा? देवाचं चिंतन करा. मग देवाचं काही चिंतन करावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. काय कोणत्याही देवाचं नाव घ्या, परंतु देवाचं काय करा? नाव घ्या. काय कोणत्या व्यापारात आपल्याला लाभ होईल? आता बाबांनी एक दृष्टांत सांगितलं होतं. काय झालं? एक माणूस म्हणला मी दुकान टाकतो. दुकान टाकलं. त्यांनी कशाचं टाकलं बाबा? लाकडाचं दुकान टाकलं. लाकडाचं दुकान टाकलं. लाकडाच्या दुकानामध्ये फायदा भरपूर, पण लाकडाचं दुकान कुठं टाकलं? स्मशानभूमीच्या बाहेर टाकलं. आता पुण्य मिळेल का पाप मिळेल? लाभ होईल तुम्हाला. लाभ सगळं तुम्हाला पुण्य पण भेटलं. दुकान कोणतंही टाका, व्यापार कोणताही करा, पण त्याच्यात लाभही झाला पाहिजे आणि पुण्यही मिळालं पाहिजे. वारी माझ्या मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या प्रेम नगरावाली सावध भोवती भोगी राजा देवराई वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची अगदी आनंदच, अगदी माणसाला मजा यायची ते भजन ऐकून. आणि आजही मामांना मामाच्या चरणी प्रणाम करतो. मामा आज आपल्यात नाही, त्यांची खूप आठवण येते भजनाला कुठेही बसतं. म्हणून आपणही आता आपल्याला आटपते यायचं म्हणून आपण भजन केलं पाहिजे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचे. विठोबा रघुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रघुमाई हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय 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 विठोबा रघुमाई हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय 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 विठोबा रघुमाई विठोबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा.
सकळाच्या पायी माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा. अभंगाचा जर सरळ भावार्थ जर पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्येच आपल्याला माहिती पडून जाते तुकाराम महाराजांनी आपल्याला कशा प्रकारे बोध केलाय की बाबा आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका म्हणून. किंबहुना केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले ते माझे उरले पायीकपणा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होईल ना तोच व्यापार करा. ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या पायावरती माझे दंड होतं. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. ज्ञानेश्वर नतमस्त होतो. त्याचप्रमाणे फक्त एकच नाव सांगायचं राहून गेले. आपलं जे कीर्तन झाले पूर्ण यूट्यूब लाईव्ह झाले. म्हणजे तुम्ही लिंक वरती जर गेले तर आपलं कीर्तन जे आतापर्यंत झाले ते सगळं लाईव्ह वरती पाहू शकता. म्हणजे नतमस्त धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण होतात. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय